भावे घे भरारीच्या नवरात्र विशेष भागामध्ये आपलं स्वागत। आज मी साठे कॉलेजच्या या क्लासरूममध्ये बसली आहे। त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कुठल्याही स्त्रीच्या जडणघडणीमध्ये तिच्या शाळेप्रमाणेच तिच्या कॉलेजचाही महत्त्वाचा वाटा असतो आणि म्हणूनच आम्ही नवरात्रोत्सव सेलिब्रेट करत असतानाच आज शिक्षणाचे स्पिरिट सुद्धा सेलिब्रेट करण्याचा कुठेतरी प्रयत्न करतोय। अर्थात आजच्या विशेष भागामध्ये सुद्धा तिची एक अतिशय आगळीवेगळी आपण कहाणी पाहणार आहोत। सुरुवात करूया आजच्या विशेष भागाला। एखाद्या सर्वसामान्य मुलीचं आयुष्य कसं असतं? ती जन्माला येते, शाळेत शिकते, कॉलेजमध्ये शिकते आणि त्यानंतर आपलं करिअर घडवण्याकडे तिचा कल असतो। पण आज आम्ही तुम्हाला अशी एक मुलगी दाखवणार आहोत जिने फक्त स्वार्थीपणाने स्वतःचं करिअर घडवलं नाही, तर त्याचबरोबर आणखीन 8 जणींना आपल्या सोबत घेतलं आणि त्यांचंही करिअर घडवलं। चला पाहूया प्रियांकाची ही कहाणी। तिशीच्या वयात जेव्हा प्रत्येकीला स्वतःचं आयुष्य घडवण्याची स्वप्न पडत असतात, तेव्हा एखादीलाच आपल्या आजूबाजूच्याही स्त्रियांना आपल्याबरोबर पुढे न्यायचा ध्यास असतो। पुण्याची प्रियांका खंडेलवाल ही त्यातलीच एक। नवरात्रीच्या निमित्तानं स्त्रीची विविध रूपं बघताना प्रियांकाचं रूप हे आश्वासक वाटावं असंच आहे। एका भल्या मोठ्या कंपनीतली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून प्रियांकानं घरकाम करणाऱ्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल करायचं ठरवलं। 2 वर्षांपूर्वी केवळ 8 महिलांना सोबत घेऊन तिनं अबिरा क्रिएशन या नावानं ज्वेलरी तयार करण्याचा उद्योग सुरू केला। आज 8 महिलांना सोबत घेऊन सुरू केलेला हा उद्योग 7 समुद्रापार विस्तारलाय। इतकंच नव्हे तर प्रियांकाच्या या उद्योगाची वार्षिक उलाढाल ही करोडो रुपयांच्या पुढे आहे। अबीरा एक इंक्यूबेशन सेंटर है जहां पर लेडीज आती हैं, कुछ चीज सीखती हैं और वो उस बिजनेस को आगे लेके जाती हैं और उनके अंदर क्या चाह है, उन्हें क्या सीखने की इच्छा है, उनके अंदर क्या पोटेंशियल है, वो चीज हम निकालना चाहते हैं उनके अंदर से कि उन्हें क्या करना है अपनी लाइफ के अंदर। तो वो ये जानती है वो यहाँ पर अबीरा में। सबसे पहले ये पता करना बहुत जरूरी है कि हमें पसंद क्या है, हमारा इंटरेस्ट किस चीज के अंदर है एंड हम वही काम करें। कई बार हम लोग थोड़ा सोसाइटी वगैरह की वजह से ऐसे कि मैंने ये पढ़ाई की है तो मुझे यही करना है, बट आपको सबसे पहले आप सबसे बेस्ट उसी में हो सकते हो। स्पेशली लड़कियों के लिए बहुत जरूरी है कि वो वही काम करें जिसमें उन्हें इंटरेस्ट है, नहीं तो वो थोड़े टाइम बाद जब और प्रायोरिटीज आएंगी, शादी वगैरह, बच्चे, ये सब आएंगे, तब वो छोड़ देंगी। सो अगर वो अपने मन की बात कर रही हैं तो वो उसे जिंदगी भर तक आगे लेके जा पाएंगी। महिलांना केवळ हाताला काम मिळवून देणं हाच माझा उद्देश नव्हता, तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं महत्त्वाचं होतं असं प्रियांका सांगते। लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा ही सगळी रूपं मला या महिलांमध्ये दिसतात असं प्रियांका म्हणते। हमारा एक लाइफ लीडरशिप ट्रेनिंग दिया जाता है जिसके अंदर वो लोग पढ़ना लिखना सीखते हैं, जिसके अंदर वो हेल्थ हाइजीन के बारे में सीखते हैं, उनको अपनी लाइफ में क्या करना है वो सीखते हैं, मेडिटेशन की ट्रेनिंग करते हैं हम लोग, इंस्पिरेशनल मूवीज देखते हैं, ऐसी महिलाओं से मिलते हैं जिन्होंने अपनी लाइफ में बहुत कुछ किया है। तो इस तरह की एक महिला का क्या पोटेंशियल है, जो हम बोलते हैं ना दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, तो उसके वो तीनों फैसेट्स को हम लोग हाईलाइट करना चाहते हैं कि दुर्गा की तरह वो स्ट्रांग बने कि अपने हर एक कठिनाई से फेस कर सके, लक्ष्मी माँ की तरह वो आर्थिक रूप से सबल बन जाए, है ना, एंड सरस्वती माँ की तरह वो हमेशा उनके अंदर सीखने की वो चाह बनी रहे। सो दैट इज व्हाट अबीरा इज अबाउट। प्रियांकाकडे ज्वेलरी बनवण्याचं काम करणाऱ्या सगळ्या महिला यापूर्वी घरकाम करायच्या। अनेक जणी तर धड 10वी पर्यंतही शिकलेल्या नाहीत। स्वतःचं नाव सांगतानाही त्या घाबरायच्या, पण इथं कामाला सुरुवात केल्यापासून त्यांच्यात आमूलाग्र बदल झालेत। कम्प्युटरचा क लिहिता न येणाऱ्या महिला आता कम्प्युटर शिकल्या। ज्वेलरीचं डिझाईन बनवण्यापासून तर ऑर्डर घेणं, पॅकिंग करणं ही सारी कामं याच महिला करतात। मी 7वी नापास आहे, पण आता खूप म्हणजे थोडीफार इंग्लिश माझ्या पोरांना समजण्यापुरतं तरी मला इंग्लिश येते। मी एवढी तरी इंग्लिश बोलू शकते। माझं 15व्या वर्षी लग्न झालं 2000 साली आणि मी ना घराच्या बाहेर बिलकुल पडलेले नव्हते। म्हणजे काळेवाडीतून पिंपरीला जायचं एवढं देखील मला माहिती नव्हतं, पण घरावरती म्हणजे जेव्हा एखादं काहीतरी परिस्थिती ओढावती तेव्हा घराच्या बाहेर पडावंच लागतं। इथं आल्यानंतर मग योगा क्लासेस होतात, थोडं थोडं इंग्लिश शिकले, येत होतं थोडंसं, पण एवढं समजत नव्हतं। पण आता बोललेलं 50% तरी मला समजतं बोललेलं।
त्याच्यानंतर आमचे बँक अकाउंट्स नव्हते, आमचे बँक अकाउंट्स खोलले आणि मी HR चं काम करते. इथं मला कम्प्युटर येत नव्हतं, इथं येऊन मी कम्प्युटर शिकले. HR सगळे हँडल करते, सर्वांच्या सॅलरी करते, डेली काउंट अपडेट करते, अटेंडन्स लावते. 30च्या वयात प्रियंकाच्या बरोबरीच्या कुठल्याही सुशिक्षित मुलीला सेटल व्हायचं असतं. झालंच तर घर, गाडी, बँक बॅलन्स यासारख्या गोष्टी मिळवून स्वतःचं आयुष्य सुखकर आणि सुरक्षित करायचं असतं. पण सहसा या वयात न येणारा आपल्याबरोबर इतरांचंही आयुष्य सजवण्याचा विचार प्रियंकानं केलाय. हेच तिचं वेगळेपण. तिला आणि तिच्या या सगळ्या अबिरांना म्हणूनच आमच्या शुभेच्छा. भक्ती बिसुरे, ABP माझा, पुणे.